नाशिककरांची जीवघेण्या खड्ड्यांतून सुटका नाहीच. महापालिकेने दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर अवघ्या 24 तासात पुन्हा खड्डे. महापालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. खड्डेमुक्त नाशिक शहरासाठी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना साकडं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची विनंती. शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा. कोणी पालकमंत्री झाल्यानं शहर खड्डेमुक्त होणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या बॅनरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. झेंझी मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा. तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धोरणात्मक बदलाची तयारी. तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरावर भर. सीजेपीला लोकचळवळच ठेवायची आहे. पक्ष स्थापनेबाबत अद्याप कुठलाही विचार नाही. अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. राजकीय पक्ष स्थापन करून काही साध्य होईल असं वाटत नसल्याचं मत. संविधानाविरोधात हत्यार म्हणून सीजेपी आंदोलनाचा वापर. विद्यार्थी आंदोलनाला राजकीय दृष्ट्या पाहू नका. आरएसएस सहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. नागपुरात गडकरींच्या निवासस्थानासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन. घोषणाबाजी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. भंडाऱ्यातून ओबीसींच्या मंडल यात्रेला सुरुवात. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची ओबीसींची मागणी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सहभागी. बीएमसीच्या इनोव्हा खरेदी प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी. झी24 तासच्या सूत्रांची माहिती. उधळपट्टी थांबवा. जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा. फडणवीसांचे खडे बोल. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती. जुलैमधील दमदार पावसामुळे मुंबईवरील पाणी संकट टळलं. 7ही धरणांमधील पाणीसाठा पोहोचला 90%. 4 धरणं तुडुंब. उर्वरित 3ही धरणं भरण्याच्या मार्गावर.